शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम आज मुख्यमंत्र्यांना भेटणार. बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार. दोन्ही शिवसेनांमध्ये जोरदार जुंपली. मी चौकशीची मागणी केल्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यायला हवं होतं. अनिल परब उत्तर का देत आहेत? अतिशय खालच्या पातळीवर जाऊन अनिल परब वक्तव्य करतायत. रामदास कदमांची टीका. अनिल परबांनी शिवसेना फोडली. अनिल परब उद्धव ठाकरेंचे कान भरतात. उद्धव ठाकरेंना देखील अशी माणसं आवडतात. रामदास कदमांचा अनिल परबांवर आरोप. अनिल परबांनी बिल्डरांकडून कोट्यवधी रुपयांच्या मर्सिडीज घेतल्या. अनिल परबांची नार्को टेस्ट करा. रामदास कदमांची मागणी. शिंदेच्या बालेकिल्ल्यात पुन्हा गणेश नाईक यांचा जनता दरबार. पालिका निवडणुकीत शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यता. महायुतीत कुरबुरी सुरूच. त्र्यंबकेश्वर प्रवेश शुल्काचा ठेका कायमचा बंद होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. पत्रकारांना झालेल्या मारहाण प्रकरणी उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. ज्यांनी आम्हाला डावललं त्यांना जनता डावलेल. बायपास मार्गाच्या उद्घाटन पत्रिकेतून नाव डावलल्याप्रकरणी भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. आम्ही मंत्रिपदाच्या घोषणेची वाट पाहत आहोत. भरत गोगावलेंचं वक्तव्य. जळगावातील पाळधी गावच्या वेशीवरून गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले. गुलाबराव पाटलांनी बच्चू कडूंना पाळधी गावात येण्याचं दिलं होतं आव्हान. आता मी गावाच्या वेशीपर्यंत आलोय. कर्जमाफी झाल्यानंतर मी गुलाबराव पाटलांची भेट घेण्यासाठी पुन्हा येईन. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बच्चू कडू माझे मित्र, ते येणार म्हणून मी भाकरी ठेचा तयार ठेवला होता. कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. मला मंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र मी घाबरणारा नाही. मंत्रिपद गेलं तरी चालेल, परंतु शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही. मंत्री अशोक उईके यांचा दावा. रायगडचा पालकमंत्री संवेदनशील असावा. शेतकऱ्यांवर संकट असताना रायगडच्या मंत्री दांडिया खेळण्यात व्यस्त होत्या. नाव न घेता प्रमोद घोसाळकरांची आदिती तटकरेंवर टीका. जालन्यामध्ये आरपीआय खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली धनगर आंदोलक दीपक बोराडे यांची भेट. छगन भुजबळ फक्त ओबीसींच्या गप्पा मारतात, पण ते ओबीसींचे नेते नाहीत. खरात यांची टीका. बुलढाण्यामध्ये आज आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाचं आयोजन. बंजारा आणि धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट महाराष्ट्रात लागू करण्यात येऊ नये यासह इतर मागण्यांसाठी मोर्चा. वर्ध्यामध्ये ओबीसींचा जन आक्रोश मोर्चा. 2 सप्टेंबर 2025चा GR रद्द करण्याच्या मागणीसाठी जन आक्रोश मोर्चा. मराठ्यांचं ओबीसीकरण करणारा GR रद्द करण्याची मागणी. खासदार संजय राऊतांच्या नातवाच्या बारशासाठी ठाकरे कुटुंबीय उपस्थित. राऊतांच्या नातवाच्या बारशाकरता ठाकरे कुटुंबांची हजेरी. बारशाचा कार्यक्रम संपून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले बाहेर आल्यानंतर दोन्ही बंधूंनी केलं हस्तांदोलन. हात वर करून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिला निरोप. संजय राऊतांच्या घरातील कार्यक्रमानंतर राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची घेतली भेट. मातोश्रीवर दोन्ही बंधूंमध्ये अर्धा तास चर्चा. भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. 2 भाऊ एकत्र येत आहेत ही चांगली गोष्ट. आम्ही तोडण्याचा नाही, जोडण्याचा विचार करतो. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही भेटू. हर्षवर्धन सपकाळांची माहिती. भाजपचे माजी जिल्हा सचिव एहतेशाम अली यांचा बदलापूरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरे भाजपच्या गळाला. भाजप आमदार किसन कथोरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का. दिवाळीच्या 2 ते 3 दिवसांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता लागणार. 27 ऑक्टोबरपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागेल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांचा अंदाज. पालघरमध्ये होऊ घातलेल्या मुरबे बंदरासंदर्भात आज जनसुनावणी. वाढवण बंदरानंतर पश्चिम किनारपट्टीवरील ग्रामस्थांचा मुरबे बंदराला देखील तीव्र विरोध. दिवाळीच्या तोंडावर वीज दरवाढीचा निर्णय. प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत बिल वाढणार. सणासुदीच्या तोंडावर नागरिकांना मोठा फटका.
सफाळे विरार रोरो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं बोट बंद पडली. या बोटीत 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त वाहनं अडकली. उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक. राज्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता. किती मदतीची घोषणा होते याकडे लक्ष. महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून लवकरात लवकर मदत मिळणार. शिर्डीच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ सक्रिय. मुंबईसह किनारपट्टीच्या अनेक जिल्ह्यांना अलर्ट. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. रायगडपासून शक्ती चक्रीवादळ उत्तर दिशेनं सरकलं. रायगडला थेट तुफानी परिणामाचा धोका टळल्याचा हवामान विभागाची माहिती. खबरदारी म्हणून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन. सोलापुरातल्या बार्शी तालुक्यातील चांदणी नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला. तर पुराच्या पाण्यातून अनेक जण जीवघेणा प्रवास करत असल्याचं चित्र आढळलं. मनसे नेते राज ठाकरेंनी दिली मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांना भेट. मनसेकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणं, खतांचं वाटप. मनसे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं मत. दिवाळीपूर्वी पूरग्रस्त आणि शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर दिवाळी साजरी करू देणार नाही. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. सरकारच्या धोरणांवर टीका करत व्यक्त केला संताप. दौंड तालुक्यातील कासुर्डी ग्रामस्थांकडून मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात. धाराशिव, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील जनतेसाठी 6 टन किराणा आणि शालेय साहित्य गोळा करून वाटप. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची मागणी. भंडारा जिल्ह्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कापणीला आलेल्या पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान. सोयाबीन, कापूस या पिकासह केळीला देखील मोठा फटका. सध्या केळीला प्रति क्विंटल 300 ते 400 रुपये मिळतोय दर. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. कापूस पिकातून येणाऱ्या उत्पादनात नुकसानीमुळे 50% घट निर्माण होणार. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे 1400 हेक्टर क्षेत्रावर शेती पिकांचं नुकसान. लवकर पंचनामे करून शासनानं मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नुकसानमध्ये केळी, पपई, कापूस, सोयाबीन या पिकांचा समावेश. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकर भरतीला सहकार विभागाची परवानगी. सहकार विभागाच्या निर्णयावर आमदार सदाभाऊ खोत यांची टीका. सहकार मंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा. नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केलेला मुळवाट उपक्रम. जिल्ह्यातील स्थलांतर, गरिबी आणि रोजगाराच्या कमतरतेमुळे गाव सोडून दूरवर जाणाऱ्या हजारो कुटुंबांच्या समस्या आता स्थानिक पातळीवरच सोडवल्या जाणार. आंबेगाव तालुक्यातील काठापूर इथं प्रथम बैलगाडा स्पर्धेचं आयोजन. 500 बैलगाडा मालकांचा सहभाग. शर्यत पाहण्यासाठी हजारो बैलगाडा शौकीनांची गर्दी. नाशिकमधील कळवण येथील बेपत्ता तरुण स्वतःच्या घरात सापडला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांनी केला तपास. तरुण स्वतःच्या घरात आढळल्यानं प्रकरणात मोठं ट्विस्ट. महाबळेश्वरमधील अनधिकृत हॉटेल पुन्हा विशाल अग्रवालच्या ताब्यात. प्रशासनाने एमपीजी हॉटेल अचानक ताब्यात दिल्यामुळे चर्चांना उधाण. 1 वर्षांनंतर हॉटेलचा ताबा पुन्हा दिला. नाशिकच्या मालेगावात समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला. 4 कार्यकर्ते जखमी झाल्याची माहिती. मालेगाव काँग्रेस अध्यक्ष इजाज बेग यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांवर हल्ला. भंडाऱ्यामध्ये अड्याळ ग्रामपंचायतीच्या 4 सदस्यांचं सदस्यत्व रद्द. घराचं टॅक्स भरण्यास दिरंगाई केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या पर्यटकांचे मृतदेह सापडले. एकूण 8 पर्यटक बुडाले होते. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू तर 1 युवती बचावली.
पुणे पोलिसांकडून आंदेकर टोळीच्या समर्थकांवर कारवाई. इंस्टाग्राम अकाउंटवर आंदेकर टोळीचं समर्थन करत रील आणि स्टेटस ठेवणाऱ्या 5 आरोपींना केली अटक. नवी मुंबईच्या ऐरोलीतील 10वीतील विद्यार्थिनीची आत्महत्या. शाळेच्या मुख्याध्यापिकेनं अपमान केल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचा मुलीच्या वडिलांचा आरोप. अकोल्यातील तेल्हारा आगारात एसटी बसची 4ही चाकं निखळली. चालक वाहकाच्या धैर्यामुळे 70 प्रवाशांचा जीव वाचला, तर परिवहन व्यवस्थेतील गंभीर बेफिकिरीबाबत प्रश्न उपस्थित. पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिराजवळ ड्रिंक अँड ड्राईव्हची घटना. मद्यधुंद कार चालकानं दुचाकीस्वाराला धडक देत वाहन दुभाजकावर चढवलं. परवाना नसताना चालक चालवत होता वाहन. जालन्याच्या दुर्गादेवी मंदिर परिसरातून दुचाकी चोरणारे 3 जेरबंद. जालना स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. आरोपींनी चोरी केलेली दुचाकी पोलिसांनी केली जप्त. पश्चिम बंगालमधील कुलिम्पोंग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तिस्ता नदीला पूर. सिलिगुडी सिक्कीम दरम्यानचा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग 10 बंद. नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं आणि काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्यानं महामार्ग बंद. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यात पावसाचं थैमान. काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागराकाटा परिसरात पूरसदृश्य गंभीर परिस्थिती. घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान. उत्तर बंगाल आणि सिक्कीममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत. मुसळधार पावसामुळे दार्जिलिंग जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूस्खलन. 7 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता. अटकेत असलेले पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचा जोधपूर तुरुंगातून एक भावनिक संदेश. लडाखमध्ये झालेल्या हत्येप्रकरणी स्वतंत्र न्यायिक चौकशी होईपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे, सोनम वांगचुक यांचा संदेश. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्याची मागणी. माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा दिल्लीत दाखल होऊन भाजप नेत्यांवर निवडणूक पूर्व लोकप्रतिनिधींचं सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी दबाव. पहलगाम हल्ल्याप्रकरणी मोहम्मद युसुफ कटारीची चौकशीत. दहशतवाद्यांना 4 वेळा मदत केल्याची कबुली. कटारीनं दहशतवाद्यांना मोबाईल चार्जर पुरवल्याची माहिती. पंजाबमधील राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी आम आदमी पक्षाकडून ट्रायडंट ग्रुपचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती राजनदीर गुप्ता यांची उमेदवारी जाहीर. आपचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक यांची पत्र प्रसिद्ध करून घोषणा. दिल्लीतील मेट्रोमध्ये हाणामारीची घटना. मेट्रोत 2 प्रवाशांमध्ये वाद झाल्याने एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाणी, तर प्रवाशांकडून वाद सोडवण्याचा प्रयत्न. काही वेळानं प्रवाशांच्या मध्यस्थीनं वातावरण शांत. राज्यसभा खासदार परिमल नथवानी यांच्याकडून गुजरातमधील गीरच्या जंगलातील एक चित्तथरारक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर. व्हिडिओमध्ये एका सिंह आणि सिंहिणीमधील संघर्ष. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून 7 ते 17 वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमेट्रिक अपडेटचं शुल्क माफ. 1 ऑक्टोबर 2025 पासून सवलत लागू. भारतीय रिझर्व्ह बँकेचा कर्ज वसुलीसाठी नियमावली लागू करण्याचा निर्णय. EMI भरण्यास उशीर झाल्यास बँका आणि वित्तीय कंपन्यांकडून कर्जावर घेतलेले मोबाईल फोन लॉक करण्याचा अधिकार. अमेरिकेत सुरू असलेल्या शटडाऊनमुळे राष्ट्रीय अण्वस्त्र सुरक्षा प्रशासनाकडून केवळ 8 दिवसांचा निधी शिल्लक. ऊर्जा विभागाचे सचिव क्रिस राईट यांचा इशारा. निधी संपल्यास अण्वस्त्र सुरक्षेवर परिणाम होणार. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला ओरेगनमध्ये मोठा धक्का. पोर्टलँडमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्याच्या आदेशाला फेडरल न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती. न्यायाधीश करीन इमरगोट यांच्याकडून तैनातीला स्थगिती. चीनला मॅटमो चक्रीवादळाचा जोरदार तडाखा. ग्वांगडोंग आणि हैनान प्रांतातून जवळपास 3.47 लाख लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. नेपाळमध्ये निसर्गाचा कहर. सततच्या मुसळधार पावसामुळे ढगफुटी आणि भूस्खलनाच्या घटना घडल्यानं 22 जणांचा मृत्यू. कोशी प्रांतातील सूर्योदय, इलम, देवमई आणि फक्फतून या भागात मृत्यूंची नोंद. विमानतळ, महामार्गही बंद. एअर इंडियाच्या अमृतसरहून बर्मिंगहमकडे जाणाऱ्या AI-117 या फ्लाईटचं बर्मिंगहम विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग. उड्डाणादरम्यान रॅम एअर टर्बाईन जी एक आपत्कालीन पॉवर प्रणाली हवेतच सक्रिय झाल्यानं हा निर्णय. इस्रायलचं गाझापट्टीवर बॉम्ब हल्ले सुरूच. वादी गाझा या परिसरात विस्थापित पॅलेस्टिनींनी उभारलेल्या तंबूलाही हल्ल्याचा फटका. समुद्र किनाऱ्याजवळच्या एड्स गृहात धुराचे लोक.
इस्रायलसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून इराणमध्ये 6 कैद्यांना फाशी. मानवाधिकार संघटनांचा या फाशीला तीव्र विरोध. इस्रायल इराणमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता. महिला वन डे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकचा धुव्वा. भारतीय महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानवर 88 धावांनी विजय. पाकिस्तानचा संघ 159 धावांवर ऑल आउट. भारताच्या महिला क्रिकेट संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौरनं पाकच्या कर्णधाराशी हात मिळवणं टाळलं. पुरुष संघापाठोपाठ महिला संघानं देखील हस्तांदोलन करणं टाळलं. 2025-26चा इराणी कप सामना रणजी ट्रॉफी विजेता विदर्भ आणि शेष भारत यांच्यात खेळलाच गेला. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात विदर्भानं विजय मिळवत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. भारतीय वंशाचा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या 19 वर्षांखालील संघातील माजी खेळाडू हरजत सिंगनं सिडनीत खेळताना विक्रम केला. वन डे क्रिकेटमध्ये शतक झळकावत 141 चेंडूत 314 धावांचा विक्रम केला. जागतिक पॅरा ॲथलेटिक्समध्ये भारताने एकूण 18 पदकं पटकावली. जागतिक स्पर्धेतील भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी. भारताच्या नावावर 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 5 कांस्य पदकांची नोंद. ध्रुव जुरेल प्रत्येक फॉर्मॅटसाठी तयार. सततच्या कठोर परिश्रमानं तो वन डे संघातही स्थान निश्चित करेल. ध्रुव जुरेलच्या वडिलांचं मत. ध्रुवनं पहिल्या कसोटी सामन्यात झळकावलं शतक. भारतीय संघात धोनीच्या नेतृत्वात खेळायला न मिळाल्याची सूर्यकुमार यादवनं व्यक्त केली. दबावाच्या क्षणी शांत राहण्याची शिकवण धोनीकडून मिळाली, सूर्यकुमारचं मत. आर्यन खान दिग्दर्शित बॅड्स ऑफ बॉलिवूड मालिकेमुळे इंडस्ट्रीची प्रतिमा खराब होत असल्याचा विनोदी कलाकार सुनील पाल यांचा आरोप. वडील शाहरुख खान यांना सुपरस्टार बनवलं, त्याच इंडस्ट्रीचं आर्यनकडून चुकीचं चित्रण, पाल यांचा आरोप. बिग बॉस 19 वर संतापला गायक अरमान मलिक. बिग बॉस मध्ये भाऊ अमलची प्रतिमा खराब केल्याचा अरमानचा आरोप. एक्सवर लिहिली संताप व्यक्त करणारी पोस्ट. कमेंट्सचा पाऊस सुरू झाल्यानंतर केली डिलीट. बॉलिवूडचं एक्स कपल दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांनी एकत्र केला विमान प्रवास. दोघांनी एकमेकांना मिठी मारून दिला निरोप.